नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। क्या भाई पेट्रोल खतम हो गया? आलो आपण सबवेमध्ये। हे अंडीवाल्या अंडी तर दे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहे अंधेरीला। म्हणजे आपला एक भाऊ आहे अनिरुद्ध म्हणून, ते बारका भाऊ आहे। त्याला एक सरप्राईज आहे, म्हणजे त्याला जरा गाडी बघायला जायचं आहे की एक गाडी आम्हाला घ्यायची आहे त्याला, म्हणजे त्याला एक गाडी घ्यायची, ती गाडी आम्ही आज बघायला चाललो आहे। तर बघूया आता पुढे काय होतं आहे ते। ऑलरेडी आपला एक ब्लॉग अपलोड झालेला आहे जो आपण मस्जिद बंदरला टाकला आहे। तर त्याच्यामध्ये कसं ते माझा फर्स्ट ट्राय होता। फर्स्ट ट्रायमुळे मी माझे प्रयत्न केले, जेवढे देता येईल तेवढे प्रयत्न मी केलेले, ठीक आहे। आणि अजून आपल्या ज्या पुढे मी करत राहील प्रयत्न, जेवढं मला करता येईल तेवढं। बाकी बघूया पुढे काय आहे ते। हा पुढे आपण आज Insta 360 पण लावला आहे, पण याचे आपण मध्येच फक्त फुटेज दाखवणार आहे, सगळीकडे फुटेज आपण दाखवणार नाही आहे। कारण की कसं आहे की 360चा व्ह्यू तुम्हाला माहिती आहे काय येतं ते, मग ते फुटेज का दाखवायचे। आणि लवकरच आपण एक शूटसाठी पण जाणार आहे, तिथं माझं थोडं प्रॉपर्टीचं काम आहे, तर त्या शूटला पण जाणार, तर मी त्याचा पण एक ब्लॉग करणार आहे मी लवकरच, ते पण मी अपलोड करणार आहे। कारण की तिकडे जायचं आहे आम्हाला कसाऱ्याला, बघूया आपण ते पण कसं ते सगळं काय ते आपलं एकदम व्यवस्थित ओव्हरऑल होऊन जाईल। लागली रस्त्याला परत सकाळ सकाळ ट्रॅफिक। हा तर आपला डेली रूट आहे मित्रांनो, त्या रूटने आपल्याला रोजच जायचं असतं। आणि मी लक्ष नाही दिलं की आपला कॅमेरा आहे जो लूज झालेला आहे, कॅमेरा आपला लूज झालेला आहे। एक सेकंड, तो आपण टाईट करून घेऊया। भांडुपगाव एवढं टाईट आहे तरी पण लूज कसं काय झालं? हा झालं। चला 360 पण ऑन करूया। 360ला ऑन करायची वेळ झालेली आहे। बोला मम आत्मना स्तुती नीती याच्यात ऐकची याला दरवेळेस जर 360 त्याला जातो, फोटोला जातो, का जातो यार? काही सेटिंग असेल ना याच्यामध्ये? ठीक आहे, सेटिंग डन, रेकॉर्डिंग स्टार्ट। त्याचा पण तुम्हाला सुंदर रिझल्ट बघायला मिळेल। ॲक्च्युली ते काहीतरी झालं आहे का नाही, ओलं झालेलं आहे, ठीक आहे, इट्स ओके, ओलं झालेलं आहे फक्त, असं एवढं असं काही झालेलं नाही आहे। वा, तुम्ही पाहू शकता आज ते ढग बीक किती एकदम सुंदर दिसतं आहे। म्हणजे आज तुम्हाला एकदम नॅचरल ब्युटी बघायला मिळेल तुम्हाला आज पूर्ण एकदम। अच्छा, काकांची रिक्षा बंद झालेली इथे, काही कारणामुळे रिक्षा बंद झालेली आहे काकांची, ठीक आहे का? ऑल गुड, काळजी घ्या तुमच्या गाडीची, ठीक आहे। आपण आपला पुढचा प्रवास चालू केलेला आहे। आपण पण काय बडबड करणार ना दिवसभर? म्हणजे आपण आता चाललो आहे, आपली जर्नीची 1 तासाची जर्नी आहे। 1 तासाचा ब्लॉग मी नाही बनवू शकत नाही, म्हणजे सेन्सच नाही बनत तो 1 तासाचा मी ब्लॉग बनवू किंवा काय करू। बघा कसं मरतो आहे, मरतो बघ, मागून शर्ट उडतं आहे, सगळं उडतं आहे, अक्कल पाहिजे त्याला। म्हणजे ठीक आहे, ज्याची त्याची चॉईस नाही, मी पण आहे बोलणार। मी पण कधी कधी आपल्या RC 390 असं चालतो मार्केटिंग तिकडून तिकडून, ऑल गुड। चला आता मी इथे कट करतो आहे आणि कंटिन्यू आपण घाटकोपरपासून करू। घाटकोपरपासून मग डायरेक्ट आपण अंधेरी ज्या आपण शोरूमला चाललो हिरोच्या, मग त्या शोरूमपासून मग दाखवतो तुम्हाला की कुठली गाडी आपण चॉईस करतो आहे, काय करतो। चला मग पाहत राहा आपला पुढं कंटिन्यू। थोडा एक असं एक टाईमलाईन टाकतो, बघा तुम्ही आपण म्युझिक करतो। एकाची गाडी बंद पडली, आपण बघूया त्याला काय गरज लागते काय। क्या भाई पेट्रोल खत्म हो गया? नहीं, चालो मग तुझे आहे घाल।
किती पोरी आहेत रे बाबा, किती पोरी आहेत. आपल्याकडे तेवढा कॉन्फिडन्स आहे रे बोलायचं, समजलं. बिंदास बोलायचं. मित्रांनो आता आपण आहे सरोदेला आणि सरोदेवरून आपण चाललो आहे अंधेरीला. अनिरुद्ध काय रे, अनिरुद्ध काय हिरो ना, अनिरुद्ध हिरो म्हणजे ऊन ऊन पण डोक्याचा भुसड आहे यांचं. कुठली गाडी घ्यायची तुला, कुठली गाडी घ्यायची. वा वा भाई, पैसा आहे भाई तुमच्याकडे रे. कॅश का लोन, कॅश घे. हो हो तू बघितलं लय पैसे आहे रे तुमच्याकडे, आमच्याकडेच नाही. साल्ट रुतबा कमी झाला पाहिजे, खरंच आहे. मागं काय आईचे गाणे मागं बघते. हा हा सुंदर असं जागृती नगर, जागृती नगर. हे कुठून घेतलं माहिती आहे का स्ट्रॅप पुढं लावायचा. तुला बोललो ते मी गेलेलो परेलला RS46 मध्ये बायकर, तिथं घेतलं माहिती आहे का. भारी मग भीती वाटते रे कधी कधी. ते 3M टेपवरती चिपकवलेलं आहे ना, हे बाई 360 लावायला पण 3M टेपलाच चिपकवलेलं आहे. पडायची भीती वाटते कधी कधी. स्कीम का अरे लावडे सुतिया झाला बघ ना, रस्ता कुठं चालला कुठं. सुतिया ड्रायव्हर एवढी महागातली गाडी असून पण त्याला चालवायला जमत नाही. नक्कीच हा ड्रायव्हर असणार. मित्रांनो फायनली आता आम्ही पोचले अंधेरीला. हे अंधेरी सबवेच्या मागे आहे, सबवे ना. हां म्हणजे आम्ही आता जरा अंधेरी सबवेच्या मागे. एकदा आपला कॅमेरा लुक हा परफेक्ट. हो BMW काय सध्या ऐपत तर नाही, पण तरी स्वप्न बघायची चांगली असतात. ए अंडीवाल्या अंडी तर दे. आई सवली आलो आपण सबवेमध्ये. आपण आलो आहे सबवेमध्ये. हा लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आपला सिग्नल जस्ट सुटलेला आहे आणि आपल्याला युटर्न. ताई नका करू घाई. हे आपल्याला आता घ्यायचं युटर्न घेऊन आपलं शोरूम कुठे रे. हां हे आपलं शोरूम आहे प्रीमिया हिरो. हे हिरोलीला हे आपलं शोरूम आहे. इथे आपण चाललो आहे त्या सिग्नलला. आपल्याला युटर्न घ्यायचं आहे. लायनीत सुझुकी, बजाज, रिवॉल्ट सगळे शोरूम आहे. जसं तुमचा बजेट त्याप्रमाणे तुम्ही गाडी घेऊ शकता. कमी बजेट बजाजमध्ये जा. सिग्नल लागलेलं आहे अशा प्रकारे. सिग्नल परत लागला आहे काय आम्हाला युटर्न तर घ्यायचं आहे, आम्ही तोडणार. अच्छा हे अरे उलटा दाखवला, इकडे दाखवला पावतर यांनी. हे आई जवळी मॅडम बघत. तू बघितलं काय झालं. ट्रॅफिक हॉलदार नाही बघितली, उभी होती. उभी होती. इथे पण एक प्रीतम होंडा आहे. हा मला वाटतं डीलर आहे. हे ऑथराइज आहेत सगळे. बजाज, रिवॉल्ट
आणि हे आलेलं आहे आपलं शोरूम. फायनली आपलं हे हिरोचं शोरूम आलेलं आहे. उतर मित्रांनो, आपण जी गाडी बघितली तिचा कलर तर ब्लॅक आहे, पण यांच्याकडे ब्लॅक कलर आज नाही आहे डिस्प्लेला. तर सेम गाडी फक्त ब्लॅक कलरमध्ये. हा त्या गाडीचा एक छोटासा रिव्ह्यू. एक आपण इग्निशन ऑन करूया. वा, सुंदर सुंदर लुक आहे गाडीचा. आता करूया आपण पुढची प्रोसेस. ही जी प्राईज आहे 1,70,000 याची प्राईज आणि हिची काहीतरी 2,17,000 आहे. हे आपल्याला आवडत नाही. हे ऑफ रोडिंगचं मटेरियल आहे आणि ऑफ रोडिंग आपल्याला करायचं त्यामध्ये आपल्याला घ्यायचंच नाही आहे. हे आपलं गरिबाचं हेल्मेट इथं मस्त की ठेवलेलं आहे. ही आपली बॅग. तर कुठली गाडी डिसाईड करायची? काय ठरतं आहे? आमच्या मनात खूप कन्फ्युजन आहे, कारण त्याला तर कळत नाही कुठली गाडी घ्यायची. त्याचं पण असं नाव लागणार इकडं, कारण आज गाडी घेतली कोणी? मिस्टर विनोद नायर. ही गाडी मिस्टर विनोद नायरची. हां, नाही पण ज्याची पण गाडी बाई त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझं म्हणणे काय? हां, शोरूमचं नाव पण अनिरुद्ध. हे दिसतंय का? अनिरुद्ध हिरो. आणि हा आमचा हां, आणि चावी हीच भेटणार आम्हाला. हे काय? कॉंग्रॅच्युलेशन. ही आमची चावी आहे. कॉंग्रॅच्युलेशन अनिरुद्ध. दर आत्ताच गाडी घ्यायची आधीच घेऊन टाक. दर घे, तुला ही आमच्याकडून बक्षीस. ही चावी फक्त रोज रात्री झोपताना जवळ घेऊन झोपायचं. झोप चांगली लागणार. तर आम्ही असा प्लॅन केला आहे की ह्या गाडीसाठी जायचं, पण बघूया आता बजेट काय बसतं आहे आमचा. जर हिचा बजेट नाही बसला तर ती नाही, मग ही स्कूटी घेऊ शकतो आम्ही. नाही, स्कूटी पण 1,60,000 ही परवडणार आम्हाला. ही बहुतेक ₹1,00,000 आसपास आहे ना. मग हीच घेऊन टाकूया. मग हीच गाडी. हां, बस बघ, दाखव बरं कशी वाटते तुला. बघू. हे थांबते डिलिव्हरी ती डिलिव्हरी. इकडे बा इथे ह्या गाडीवरती बस जा. ही गाडी आम्ही टेस्ट करतो आता. बस जा, बघू तुला कशी वाटते. हां, साला तेरे को सायकल लग रहा है. सायकल वाटते. नको आपल्याला ही सायकल. उतर, नको. ही पण एक छान आहे. हे काय यार, हे काय शोरूम आहे यार. इथं कुठं काय पडलेलं आहे. मित्रांनो, हे हेल्मेट बघा, हेल्मेटची क्वालिटी. स्टड्स. मित्रांनो, ही आपली गाडी हिच्यावरती आपण इथे आलो होतो. आता हीच गाडी घेऊन आपल्याला घरी जायचं आहे आणि वाजलेत घड्याळामध्ये आता 7:28ला आपण आता आहे अंधेरीमध्ये. तिथून आपण जाणार आहे आता घरी. तर पुढचा प्रवास आपण आपल्या कुठं दिसतोय मी? हा इकडे बहुतेक इथे दिसतोय. तर पुढचा प्रवास आपण आपल्या त्याच गाडीवरती करणार आहे. तर पाहत राहा आपला पुढचा, म्हणजे कंटिन्यू आता पाहत राहा की रस्त्याला आपलं काय चाललं आहे. म्हणजे मोस्टली तर मला वाटत की मी ब्लॉग करेल म्हणून आता, कारण की टाईम पण खूप झालेला आहे आणि कसं संध्याकाळचा नॉईज वगैरे भरपूर येतो. तर नॉईज असल्यामुळं मला वाटत की मी ब्लॉग करेल. थोडाफार काहीतरी रोडचं टाकून देईल, नाही तर हा ब्लॉग इथंच संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू.